जे मुलांनी आवाज केला, विजय असो, ह्या लहान मुलांसाठी सर्व मोठ्या माणसांनी टाळ्या वाजवाव्या. ही जी ऊर्जा आहे, हीच ऊर्जा उद्याचं आपलं भविष्य आहे. मी जास्त वेळ बोलणार नाही. लहान मुलांपुढे 15 किंवा 20 मिनिटं बोलावं, एक शिक्षक म्हणून मला चांगलं माहिती आहे. एकदा आपण घोषणा घेऊया आणि नंतर माझ्या व्याख्यानाला म्हणजे संवादाला तुमचे बोलणार आहे मी सुरुवात करणार आहे. त्या अगोदर आमचे मित्र भामे सर, त्यांचे सगळे सहकारी, सर्वांची नावं तुम्हाला घेता येणार नाही. आमचे मित्र डॉक्टर बाळासाहेब सोनवणे, तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की. छान, हा उत्साह फार छान आहे. मी लहानपणापासून, आता हिंदी पटकीने जमेल असं सांगता येत नाही, जैसा हो जाएगा मैं बात करूंगा, तुम्ही त्यांना हिंदी में बात करूंगा. तर मी घोषणा ऐकत आलेलो आहे, इतिहास वाचत आलेलो आहे, ऐकत आलेलो आहे. मी एक शिक्षक आहे. इतिहास कसा लिहिला जातो, त्या व्यक्तीचे कार्य, कर्तृत्व या अनुषंगाने इतिहास लिहिला जातो. आतापर्यंत मी शिकवत आलो, त्याच्या काही मर्यादा आहेत आमच्या शिकवण्याच्या. आम्हाला त्या चौकटीच्या बाहेर इतिहास शिकवता येत नाही. अनेक लोकांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. ते भाष्य बराच वेळा शिकवलं जात नाही. ते MA लेवलला, MPhil लेवलला शिकवलं जातं. पण सामान्य माणसापुढे जो इतिहास गेला जातो, तो फक्त कर्तृत्वाचा, ती व्यक्ती कशी महान होती याच एका चौकटीत, मी चौकट हा शब्द वापरतो, चौकटीत दिला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे किल्ले घेतले, स्वराज्य स्थापन केलं, मराठी भाषा कोश निर्माण केला, स्त्रियांचा आदर केला. परंतु आत्ता आम्ही त्यांच्याकडून काय घ्यायचं? कारण माझ्यापुढे एक प्रश्न असतो, जर आमचे आदर्श इतके मोठे असतील, मग आम्ही मोठे का नाही? आमच्या आदर्शांनी स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं असेल, मग आम्ही आमचं स्वराज्य निर्माण केलं का? आत्ता कॅम्प्युटरचं युग आहे, विज्ञानाचं युग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं रयतेसाठी. भोसल्यांचं घराणं नव्हतं, ते राज्य नव्हतं, ते रयतेचं होतं. माझं त्या मुलगी म्हटली की आपल्याला इतरांनी आक्रमण केलं असेल तर आपण काय करतो? आता तुम्ही आक्रमण स्वीकारताय. मी शिक्षक आहे. पुणे विद्यापीठामध्ये इतिहास असेल, इकॉनॉमिक्स असेल, सायन्स असेल, जॉग्राफी असेल, इंग्रजीमध्ये शिकवलं जातं, मराठीत शिकवलं जात नाही. मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, कारण का? मराठीत ते लिहिलंच गेलं नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी मराठी शब्दकोश काढला, कारण का? आपला व्यवहार मराठीतून झाला पाहिजे, स्वभाषेत झाला पाहिजे. त्याला कारण वेगळी आहेत. मी भाषेचा अभ्यासक आहे. भाषा नुसती भाषा नाहीये, ती ज्ञान घडण्याचं साधन आहे, ती आमची संस्कृती आहे. त्यात आमच्या सगळ्या गोष्टी त्यात लपलेल्या असतात. आमचं व्यक्तिमत्व, आमचा समाज कसा घडतो हे भाषेवर अवलंबून आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं, मग आम्ही काय करतोय? आजचा मोबाईल आमचा आहे का? आम्ही निर्माण केलाय का? आम्ही गाड्या वापरतो, ह्या गाड्या आम्ही निर्माण केल्या का? आम्ही विद्यापीठ निर्माण केलेलं आहे, पण शिकवतो काय? त्यांनी लिहिलेली पुस्तकं. मग आमचा स्वराज्य अभिमान गेला कुठे? आमचा स्वराज्य अभिमान गेला कुठे? आम्ही त्यांचीच भाषा बोलतो. इंग्रजी येते म्हणजे फार विद्वान. MA लेवलचं, मास्टर लेवलचं कोणतंही विज्ञान आम्ही मराठीत शिकू शकत नाही. आजचं विज्ञान युग आहे. आपलं स्वराज्य निर्माण करणं म्हणजे आम्ही ज्या वस्तू वापरतो त्या आम्ही निर्माण केल्या पाहिजेत. आम्ही घड्याळ घालतो, हे आम्ही तयार केलं. किती मराठी माणसांना, भारतीय माणसांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. आम्ही घेतो काय आदर्श? होतं काय? ती व्यक्ती महान होतीच. छत्रपती शिवाजी महाराज महान होतेच. आम्ही दरवर्षी म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यांनी अमुक केलं, तमुक केलं. तुम्ही काय केलं? तुम्ही त्यांच्याकडून शिकला काय? अनेक लोक मराठी बोलत नाहीयेत. आपली राष्ट्रीय भाषा मराठी आहे, हिंदी आहे. इंग्रजी बोलण्याचा आम्हाला अभिमान वाटतो. इंग्रजी स्थान करण्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही करतो काय? मग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निर्माण करणे म्हणजे, जयंती करणे म्हणजे, त्यांचा आदर्श घेणे म्हणजे स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करणं, स्वतःचं स्वराज्य निर्माण करणं, जे भारतीय आहे, मेड इन इंडिया. तो प्रयत्न केल्याशिवाय अशा जयंतीला योग्य म्हणता येणार नाही.
आपण जर त्यांचे चेले असू, त्यांचे सेवक असू, पाईक असू, तर आपण त्याच वाटेने गेलं पाहिजे. त्यांचं अर्थशास्त्र, मग त्या काळी त्यांनी धोके ओळखले होते आणि इंग्रजांना, पोर्तुगीजांना त्यांनी वखरे दिल्या नाहीत आणि देतानाही अटी लावल्या. आम्ही काय करतोय आज? त्यांचं आक्रमण स्वीकारतोय. त्यांनी एखादी वस्तू आणली, आज आमच्या मेन चौकामध्ये पिझ्झा विकला जातोय, आमचं थालपीठ नाही. कुठे गेलो स्वराज? अहो, मसाल्यासाठी भारतावर आक्रमण झाली. आमचे मसाले त्यांनी शिकून ते आम्हाला शिकवतात काय खायचं ते. डोकं कुठे आहे? आणि छत्रपती शिवाजी महाराज आम्ही पाईक, त्यांची सेवक, त्यांची जयंती करणारे माणसं. कुठंतरी ह्या मुलांनी आता विचार केला पाहिजे. छत्रपतींचा पाईक होणे म्हणजे, त्यांचा शिपाई होणे म्हणजे काय? त्यांची परंपरा पुढे चालवणे. त्यांनी समुद्रामध्ये किल्ला बांधला, त्या काळी धोका ओळखले की या मार्गे आपल्यावर आक्रमण होऊ शकतं. आम्ही काय करतो आहोत? विमान आणतो बाहेरनं, त्याची पूजा करतो, पण ते आम्ही बनवलंय का? कोणती टेक्नॉलॉजी आमची आहे? पुन्हा समजून घ्या, पुन्हा समजून घ्या. म्हणून जयंती साजरी करणे म्हणजे काय? ह्या मुलांना सांगायचे, तुमचं स्वराज्य निर्माण करा, तुमचं अस्तित्व निर्माण करा. त्यांना विरोध नाही, त्यांना विरोध नाही. या अनुषंगाने प्रयास केला. महिलांना आपण महत्व फार कमी देतो, महत्व दिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज घडले, मातोश्री जिजाऊ होत्या म्हणून. म्हणजे एखादा अनुभव आल्याशिवाय नाही. म्हणजे निजामशाहीमध्ये लखुजी जाधव, त्यांचे वडील, त्यांचे भाऊ आणि भाचा यांना फसवून मारलं गेलं. तेव्हा जिजाऊंच्या आणि शाहू महाराजांच्या डोक्यात प्रकाश पडला की परकीय माणसं आपली नाहीत, आपण आपलं स्वराज्य निर्माण केलं पाहिजे. म्हणून नवरा जवळ नसताना सेवकांच्या आधारे एका मुलाला राजा करणे ही साधी गोष्ट नाही. म्हणजे स्वराज्याचं बीज हे जिजाऊंच्या डोक्यात पहिल्यांदा पेरलं गेलं आणि त्यांनी आपल्या मुलाला घडवलं. एक बाई सुद्धा आपल्या मुलाला घडवू शकते. मग छत्रपती शिवाजी महाराज घडले. मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक म्हणजे सेवक तयार करण्यासाठी काय घडवलं पाहिजे? त्या बाईने सांगितलं पाहिजे, तू तुझा रिसर्च तयार केला पाहिजे. तुझ्या वस्तू वापरतोस त्या आपण तयार केलेल्या हव्यात. परकीयांच्या वस्तू आम्हाला नको. दिवाळी आमची, पण आकाश कंदील चायनाचा, फटाके चायनाचे. बुद्धी गहाण ठेवल्याचं लक्षण आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही जयंती करतो आणि स्वराज्याचा अर्थ आम्ही समजून घेत नाही, जिजाऊंचं महत्व आम्ही समजून घेत नाही. पुन्हा एकदा या जयंतीच्या निमित्ताने भामे सर, जयंती म्हणजे करायची का? आणि या महापुरुषांनी हे मोठे होते आणि यांचा आदर्श घ्यायचा कसा? म्हणजे की वर्गामध्ये हे शिकवता येत नाही. या अनुषंगाने विश्लेषण करणारी पुस्तकं आहेत, पण ते आम्ही वाचत नाहीत. म्हणून जयंतीच्या मार्फत या स्वराज्याचं विश्लेषण करणं, जिजाऊंच्या कर्तृत्वाचं विश्लेषण करणं. त्या मुलींनी फार पवडं छान सांगितलं की आग्र्याहून सुटका करून घेतली आहे की नाही. आता आम्हाला मेडिकल इंजिनिअरिंग त्यांच्याच भाषेत शिकावं लागतं, त्यांच्या शास्त्रातून शिकावं लागतं. त्यातून सुटका कशी करायची, त्यातून सुटका कशी करायची ते चांगलं घेतलंच पाहिजे. हा एकमेव असा राजा होऊन गेला की जगामध्ये या माणसाची जयंती होते. प्रत्येक जाती धर्मातला माणूस त्यांची जयंती करतो, त्यांना आपला म्हणतो. ही मोठी गोष्ट आहे. फार कमी माणसं अशी आहेत की भारतात सगळे राज्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक एका व्यक्तीला मानतील. ते व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांचा आदर्श घेऊन आम्ही करतो का? त्यांचा आदर्श घेणे म्हणजे नेमकं काय? त्यांची जयंती करणे म्हणजे नेमकं काय? तुम्ही एका आधुनिक जगात जगताय. तुमची सगळी बिल्डिंग पाहून मी भारावून गेलो, तुमच्या इमारती पाहून सगळं हे पाहून भारावून गेलो. परंतु इमारती फार चांगल्या आहेत, घरं फार चांगली आहेत, पण मानसिकता मध्ययुगीन काळातली असते. भारतीयांचं दुखणं तेच आहे. पॉश गाडीत राहतो, चांगले कपडे घालतो, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, प्राध्यापक आहे, पण मानसिकता मध्ययुगीन काळातली आहे, जी संकुचित आहे, जी पोटापुरती पाहणारी आहे. आधुनिक युगात राहत आहात, आधुनिक घरात राहतात, आधुनिक विचार घेऊन आणि राजांचा आदर्श घेऊन चला. जयंती करून राजे मोठे होणार नाहीत, ते मोठेच आहेत. तुम्ही मोठे झाले पाहिजेत आणि लोकांनी म्हटलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा काय आहे, पाईक आहे.
आमचे सर म्हणायचे तुनेकर सर की मुलं सांगतात हे माझे सर आहेत, हे माझे सर आहेत. लोकांनी सांगितलं पाहिजे की आता सरळ सांगितलं पाहिजे की हा माझा विद्यार्थी आहे. पण तुम्ही राजांचे खरे सेवक म्हणा, त्यांची जयंती साजरी करणारे त्यांचे कार्यकर्ते म्हणा, तेव्हाच तयार होऊ शकता जेव्हा तुम्ही त्यांच्या स्वराज्याच्या अनुषंगाने विचार करा. त्यांनी जी मात केली, खरं म्हणजे आपल्याकडे महापुरुषांचा विचार दंगलीत पेटवण्यासाठी केला जातो. मी डोकं रिकामं असण्याचं लक्षण आहे. ही माणसं अशी नव्हती ही सांगायच्यात माझा मुद्दा गरज नाही. पण तू स्वराज्याचा अर्थ, त्यांनी भाषाकोश निर्माण केला त्याचा अर्थ, आणि त्यांच्या आईने त्यांना घडवलं ह्याचा अर्थ आजच्या परिप्रेक्षेमध्ये विज्ञानाच्या युगामध्ये म्हणजे मोबाईलवर फक्त त्याचा डीपी ठेवून फायदा नाही. तुमच्या डोक्यात ते गेले पाहिजेत. आणि त्यांच्या डोक्यात जाणं म्हणजे काय, त्या अनुषंगाने कर्तृत्व करणे. लक्षात ठेवायचंय की आपण प्रत्येक गोष्ट इंग्रजीमधून शिकतोय. मास्टर डिग्री इंग्रजी शिवाय नाही. इतिहास असला तरी, जागृती असला तरी, मराठी विषय असला तरी लिंग्विस्टिक इंग्रजी शिकवता येत नाही. हे आक्रमण आम्ही थांबवलं पाहिजे. भारत हा बुद्धिमान लोकांचा देश आहे, तसा तो उत्सवप्रिय देश आहे. थोडा उत्सव कमी करू आणि बुद्धीच्या अंगाने प्रयास करू. एवढा एक संदेश या मुलापर्यंत गेला. या आयांनी, वडिलांनी माझा संदेश मुलांपर्यंत पोहोचवावा. भामे सर विनंती करतो व या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.